आणि एक महत्त्वाची बातमी आहे, 2017 मध्ये भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती असं अजित पवार यांनी म्हटलंय. भाजप शिवसेनेसोबतची दोस्ती तोडू शकत नाही असं अमित शहा म्हणाले. असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. आम्हाला शिवसेना अजिबात चालत नसल्याचं त्यावेळी शरद पवार म्हणाले होते, असा दावाही अजित पवार यांनी केला. शिवसेना चालत नसल्यामुळेच त्यावेळी चर्चा पुढे गेली नाही असं देखील अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय. इतकंच नाही तर 2019 मध्ये उद्योगपतीच्या घरी पुन्हा एकदा चर्चा झाली होती. कुणाला कोणतं पद द्यायचं याबाबत देखील चर्चा झाली होती आणि मागचा अनुभव चांगला नसल्याचं त्यावेळी शहा म्हणाले होते असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. तुम्ही शब्दाचे पक्के आहात, शपथ घ्यावी लागेल असं देखील अमित शहा यांनी सांगितलं होतं. मग भाजपसोबत जाण्याचं ठरवलं असा इतिवृत्तांतच अजित पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितला. 2017ला हे 14चं झालं. 17ला सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं आणि म्हणले आपल्याला त्याच सरकारमध्ये जायचंय. आणि तिथं दिल्लीमध्ये अमित भाई आणि यांच्याशी सगळ्यांची चर्चा केली. अमित भाई म्हणाले आमची अनेक वर्षाची भाजप शिवसेनेची दोस्ती आहे, युती आहे, आम्ही ती तोडू शकत नाही. तुम्ही सरकारमध्ये या, आम्ही घेऊ, तुम्हाला त्या पद्धतीनं मंत्रिपद देऊ, खाती देऊ, पालकमंत्रीपद देऊ, पण आम्ही त्यांना होऊन काढणार नाही. ते आपण होऊन तुम्ही आला म्हणून गेले तर गोष्ट वेगळी, पण आम्ही काढणार नाही. आमच्या साहेबांनी सांगितलं मला शिवसेना तर अजिबात चालत नाही, अजिबात चालत नाही. ते असतील तर मी सरकारमध्ये येणार नाही. अमित भाई म्हणले मी त्यांना सोडणार नाही. ती म्हणतील आम्हाला बरं हे वापरून घेतलं आणि वाऱ्यावर सोडलं, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात यूज अँड थ्रो, तशा पद्धतीनं ते झालं. ते झाल्यावर मग आपण सरकारमध्ये गेलो नाही. आम्हाला इकडे चर्चा करायला लावली. मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आणि अजून एक कोणतरी होतं मला आता आठवत नाही. आणि पलीकडे समोर वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडेंच्या जगन्नाथ पाटील आमच्याशी चर्चा करायला. कुठली मंत्रिपद, कुठली खाती, कुठलं पुढं आमदारकी कुणाला, कुठली खासदारकी कुणाला, कुठली, आमची चर्चा. का तर सरकारमध्ये जायचं जसा आदेश. परंतु ते नंतर बारगळलं. का तर शिवसेना अजिबात आम्हाला चालतच नव्हती. 2019ची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही. दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं. प्रफुल्ल पटेल, मी, साहेब, अमित भाई, देवेंद्र आणि एक उद्योगपती. उद्योगपतीच्या बंगल्यावर मिटिंग व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायचं नाही. आम्ही विमानात उतरलो की आपल्या आपल्या तिथं बरोबर जायचो. मिटिंग व्हायच्या. 5-6 मिटिंग झाल्या. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, खाती कुठली, पालकमंत्री कोण, डिपार्टमेंट कोण, वगैरे 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 वगैरे. आणि परत मुंबईला आम्ही आलो. तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे, प्रफुल्ल भाई आहेत, सगळे बाकीचे आहेत, ह्याच्यामध्ये हे असंच करायचं. म्हणलं हो आता ठरलंय तर करायचं, दिलेला शब्द पाळायचा. मग नंतर मुंबईला आल्यावर त्यांना सांगितलं आता राष्ट्रपती राजवट आणा. राष्ट्रपती राजवट आणली. आम्ही म्हणले राष्ट्रपती राजवट कशाला? ते म्हणले की लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की पुन्हा निवडणुका होतील, आता राष्ट्रपती राजवट आली, मग कुणाशी तरी मिळतं जुळतं घेतलं पाहिजे, नाहीतर सारख्या निवडणुका परवडणार नाही. आणि मग म्हणले आपण भाजप बरोबर जायचं. त्याच्यानंतर ते राहिलं बाजूलाच. नंतर एकदम काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करायला लागलो. त्याला म्हणले मागचं काय झालं? नाही म्हणली दोन्ही रस्ते आपल्याला फ्री ठेवायचे.